3 महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागस्ततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पुण्डलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सब संतन की जय। नमः पार्वतीपते हर हर महादेव। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। सर्वप्रथम अधिक मासाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या अधिक मासामध्ये येणाऱ्या या कमला एकादशीचं महात्म्य आज आपण या भागाद्वारे जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम मी सर्वांना विनंती करतो की हा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावा आणि प्रत्येक तीर्थाचं किंवा प्रत्येक आठवड्याला एक आपला व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण टाकणार आहोत। तर सर्वांनी आपण याचा लाभ घ्यावा, यासाठी आपणा सर्वांना विनंती आहे की हा चॅनल आपण सबस्क्राईब करावा। अधिक मासामध्ये येणाऱ्या या कृष्ण एकादशीलाच खरं तर कमला एकादशी असं म्हणतात आणि या कमला एकादशीचं महात्म्य एकादशीच्या महात्म्यामध्ये वर्णन आलेलं आहे आणि त्या एकादशीचं जी काही कथा आहे ती कथा आपणासमोर मी मांडतोय। या एकादशीच्या महात्म्याची जी कथा आहे त्या कथेमध्ये वर्णन आलंय की भरतखंडातील अवंती नगरीमध्ये शिवशर्मा नावाचा सद्वर्तनी वेदशास्त्र संपन्न असलेला असा ब्राह्मण राहत होता आणि तो जो ब्राह्मण होता त्याला 5 मुलं होती। या 5 मुलांपैकी 4 मुलं ही सदाचारी होती आणि एक मुलगा सुरुवातीपासूनच थोडासा वाम मार्गाला गेलेला होता। ज्यावेळेस एखादा सत्शील मनुष्य किंवा एखादा सदाचारी मनुष्य त्याच्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस एखादा मुलगा असा दुष्ट निघतो त्यावेळेस त्या व्यक्तीला समाजामध्ये खाली पाहावं लागतं आणि त्याचे जे आप्तमित्र असतात ते त्याला हिणवून या बाबतीत बोलत असतात। खरं तर यासाठी संस्काराची जास्त गरज आहे। परिस्थितीने त्रस्त होऊन शिवशर्मा ब्राह्मणाने त्या दुराचारी मुलाला शेवटी घराबाहेर काढून दिलं। आईबापांनी घरातून काढून दिल्यानंतर समाज हा थारा देत नसतो, त्याप्रमाणे सर्वांनी त्याचा द्वेष केल्याने त्याने त्या नगराचा त्याग केला आणि त्या शिवशर्मा ब्राह्मणाचा मुलगा अरण्याच्या मार्गाने निघाला। जंगलामध्ये भटकत असताना तो भटकत योगायोगाने त्रिवेणी संगमावर म्हणजे प्रयागराज या क्षेत्रावर तो जाऊन पोहोचतो आणि प्रयागराज क्षेत्रावर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्रिवेणी संगमाचं म्हणजे गंगा यमुना सरस्वतीचा जो काही संगम आहे त्या ठिकाणी तो मुलगा स्नान करतो। संगमावर स्नान झाल्यानंतर त्याचे विचार बदलला जातात, कारण स्नानाचं एक महत्त्व आहे आणि विशेष म्हणजे अधिक मासामध्ये गंगा स्नानाचं विशेष महत्त्व। तर योगायोगाने अधिक मास असतो आणि योगायोगाने त्या दिवशी एकादशी असते। त्या मुलाला याचं ज्ञान नसतं, परंतु त्याला या मुहूर्तावर खऱ्या अर्थाने स्नान घडतं आणि त्या ठिकाणी त्याने स्नान केल्यानंतर शेजारीच असलेला एका ऋषींचा त्या ठिकाणी आश्रम असतो। कर्मधर्म संयोगाने त्या हरिमित्र नावाच्या ऋषींच्या आश्रमामध्ये तो पोहोचतो। त्या ठिकाणी हरिदिनीच्या निमित्ताने हरिजागर चालू असतो आणि भजन नाम संकीर्तन सर्व साधक त्या दिवशी खऱ्या अर्थाने आनंदोत्सव साजरा करीत असतात आणि यालाही योगायोगाने हा सगळा सत्संग घडतो। दिवसभर याला उपवासही घडतो, कारण जवळ त्याच्याकडं काही धन नसल्याने पैसा नसल्याने त्या दिवशी योगायोगाने त्याचा उपवासही घडतो आणि नामसंकीर्तन सुद्धा घडतं। सर्व जमलेल्या ऋषी सर्व साधकांना ते जे हरिमित्र नावाचे जे ऋषी आहेत ते आजच्या हरिदिनीचं महत्त्व सांगतात। ही जी हरिदिनी आहे, आजची कमला एकादशी आहे, या दुःखनाशिनी आणि सुखदायिनी अशा कमला एकादशीचं महात्म्य सांगत असताना ते ऋषी
सांगतात की आजची जी एकादशी आहे या एकादशीचं विशेष महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात अधिक मासामध्ये ही आल्यामुळे हिचं विशेष महत्त्व आहे. आजचं व्रत जो कोणी करेल त्याच्या आयुष्यामध्ये सुखशांती नांदेल असं महात्मे ते सांगतात. त्याच्यानंतर हा शिवशर्मा नावाचा ब्राह्मणाचा जो मुलगा आहे हा सर्व सत्संग त्या ठिकाणी तो श्रवण करतो आणि त्याच्यानंतर शेजारी असलेल्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या समोर त्याला योगायोगाने झोप लागते आणि झोपल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये लख्ख असा प्रकाश त्याला दिसतो आणि स्वप्नात तो लख्ख असा प्रकाश दिसल्यामुळे त्याला जाग येते. खडागून जाग आल्यानंतर त्याला दिसते की खरोखर तो प्रकाश समोर उभा आहे. दिव्य असा तो प्रकाश आहे आणि साक्षात महालक्ष्मी त्याच्या समोर प्रगट झालेली आहे. आणि ज्यावेळेस महालक्ष्मीला तो पाहतो त्यावेळेस तो साष्टांग प्रणिपात करतो आईसाहेबांना आणि आईसाहेबांचं खरं तर ते स्वरूप पाहून काय त्या आईसाहेबांचं स्वरूप आहे. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. भगवान नारायणीचं ते स्वरूप पाहून या ब्राह्मण पुत्र खरा तर घाबरतो, परंतु लक्ष्मी माता बोलायला लागतात आणि त्याला सांगतात, ब्राह्मण पुत्रा तू घाबरू नको, तुझं आचरण आतापर्यंत शुद्ध नव्हतं, पण योगायोगाने आज कृष्ण एकादशी आहे आणि पुरुषोत्तम मास चालू आहे. या एकादशीला खरं तर कमला एकादशी म्हणजे माझ्या नावानेही ही प्रसिद्ध आहे. या एकादशीला जो कोणी हे व्रत एखाद्या तीर्थावर करतो आणि दिवसभर संतांच्या संगतीमध्ये निराहारी राहून भगवान विष्णूचं जो कोणी स्मरण करतो, जो कोणी नामस्मरण करतो, त्याच्यावर मी प्रसन्न होतो. बाळा, तुला काय मागायचं ते माग. मी भगवान विष्णूची पत्नी रमा आहे आणि तुला पाहिजे ते मी देऊ शकते. तुला जे पाहिजे ते माग. ब्राह्मण पुत्राने आईसाहेबांना साष्टांग प्रणिपात केला आणि देवीला विनंती केली, हे माते, मला बाकी काही नको, परंतु जे जे माझ्या वंशामध्ये जन्मतील त्यांच्यावर तू कृपा करावीस आणि आजच्या दिवसाचे महत्व सांगावे, किंबहुना ही कथा श्रवण करणाऱ्याला सुद्धा तू आशीर्वाद द्यावा. यावर लक्ष्मी म्हणाली, हे एकादशीचं महात्म्य श्रवणाचं जे काही पुण्य आहे हे या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. पुरुषोत्तम मासातील आजच्या या कमला एकादशीच्या दिवशी जो कोणी हे श्रद्धायुक्त अंतकरणाने श्रवण करेल, भगवान नारायण त्याच्यावर कृपा करतील असं महात्म्य लक्ष्मीने सांगितलं आणि त्याला आशीर्वाद दिला. त्याच्यावर कृपा करून महालक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धान पावते अशी ही कथा पुराणामध्ये आलेली आहे. आणि या एकादशीच्या फलाने त्याला वैकुंठामध्ये गमन त्याचं होतं असं एकंदरीत वर्णन आलेलं आहे. आजच्या कमला एकादशीचं महात्म्य हे आपणा सर्वांना श्रवण करायला मिळालं. आमचा जो काही हा चॅनल आहे, आपण हा सर्वांनी पुन्हा एकदा विनंती आहे आपण सबस्क्राईब करावा. या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला अनेक आपली व्रत असतील किंवा अनेक आपले सणवार असतील आणि विशेष काही पर्वणी असेल तर त्या पर्वणीला आपणा सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून असे नवीन माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पुन्हा एकदा आमच्या सुरासे परिवाराच्या वतीने आपणा सर्वांना अधिक मासाच्या शुभेच्छा, कमला एकादशीच्या शुभेच्छा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.